नमस्कार मित्रांनो, माझ्या मम्मीने हे कमळाचं झाड आणलं आहे ना मम्मी. ब्रह्मकमळाचं झाड आणलेलं आहे आणि झाड लावण्याची प्रक्रिया माझी आई करते आहे. तर मम्मीने ते झाड कुंडीमध्ये टाकलं, त्याला माती आणि खत टाकले. त्याची प्रक्रिया चालू आहे. तर आजच घेऊन आली आहे. तर आपण बघूया किती दिवसात किंवा किती वर्षात याला फुल येतं. चांगला मस्तपैकी झाड आणलेलं आहे. त्याची प्रक्रियामध्ये मम्मीने माती, दगडी आणि खत हे सगळं मिक्स केलेलं आहे. हे व्यवस्थितपणे मम्मीने त्यात टाकलेलं आहे आणि याची प्रक्रिया एकदम व्यवस्थितपणे करते आहे. आपण बघूया याला किती वर्षात याला फुल येतं, या वर्षात किती दिवसात. किती वर्षात किती दिवसात. आता याची आतुरता तर मला तर आहेच आणि माझ्या मम्मीला पण आहेच. तर आपण बघूया की याला फुल किती वर्षामध्ये येतं. जसं याचा पुढचा व्हिडिओ आम्ही टाकू लवकरच, याचा फुल येईल तेव्हा. तुम्ही स्वतःहून तुम्हा लोकांना माहिती असेल, तुमच्या घरात असेल याचं फुल किती वर्षात येतं, तर तुम्ही लोकांनी कमेंटमध्ये सांगा आम्हाला. तर माझ्या घरामध्ये पहिल्यांदाच फुल लावलं, हे पहिल्यांदाच हे झाड लावलं चाललं आहे. आणि झाड आहे कुबेराक्षाचं. आमच्या घरामध्ये आहे ना कुबेराचं पण एक झाड आहे. तर तुम्हाला मी दाखवतो इथून. हे बघा, हे दिसत असेल जर तुम्हाला, नक्कीच. थोडा इथं पावसाळा आहे म्हणून जरा अंधार दिसतो आहे, पण एक कुबेराचं झाड आहे. ते मनी प्लांट आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक झाड आहे, ते पण कुबेराचं झाड आहे. हो, तर हे तिसरं झाड आहे जे मम्मीने आज आणलेलं आहे. तर आज याची लावायची प्रक्रिया झालेली आहे. आणि हे सफेद जे आहे ते खत आहे ना मम्मी. ते खत आहे. ते खत आहे. हे बघा, व्यवस्थितपणे मम्मीने केलेलं आहे. आणि आज वार सोमवार, एकादशी आहे आणि आज एकादशी आहे आणि तारीख आहे 21 जुलै 2025. आणि हे झाड मम्मीच्या मैत्रिणीने दिलेलं आहे आज मम्मीसाठी. आणि आज मम्मीने व्यवस्थितपणे झाड लावलेलं आहे. तर आपण बघूया याला किती वर्षामध्ये याला फुल येतं. तर पुढचा व्हिडिओ येईल तर तुम्ही वाट बघा. आम्ही पण वाट बघूया त्या फुलाची. मी पण कधी बघितलं नाही, पण आज पहिल्यांदा मी नक्की बघेल जेव्हा याला फुल येईल. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इथपर्यंतच संपतो. पुन्हा भेटूया आपण.